कोकणात सध्या विचित्र हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळी दाट धुक्यात हरवलेला माहोल तर दुपारनंतर या ठिकाणी चटके बसवणारं ऊन असे दोन्ही ऋतू सध्या कोकणवासी अनुभवताना पाहायला मिळत आहेत। खास करून कोकणात सध्या सकाळपासूनच या ठिकाणी धुक्याची चादर असलेली पाहायला मिळते आहे। तर एकीकडे दुपारनंतर या ठिकाणी कडक उन्हाळा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण सध्या रत्नागिरी शहरातल्या ग्रामीण भागामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की पहाटेपासूनच या ठिकाणी धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली पाहायला मिळते आहे। मार्च महिन्यामध्ये धुकं हे कोकणामध्ये क्वचितच पाहायला मिळतं, कारण का मार्च महिन्यामध्येच अंगाची लाही करणारी तापमान वाढ या ठिकाणी पाहायला मिळते आणि तशाच प्रकारचं तापमान दुपारनंतर या ठिकाणी कोकणवासी जाणवतात। मात्र सकाळपासून थंडी तर दुपारनंतर या ठिकाणी कडक उन्हाळा अशा दोन एकत्र ऋतू सध्या कोकणवासी अनुभवताना पाहायला मिळतात। एकीकडे किनारपट्टी भागात हवामान खात्यानं या ठिकाणी उष्णतेचा अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। मात्र पहाटेपासूनच कोकणातल्या अनेक भागामध्ये रत्नागिरी असू दे किंवा सिंधुदुर्ग असू दे या दोन्ही ठिकाणी सध्या धुक्याची चादर असलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की कोकणातली माडाची झाडं आणि घरं देखील या धुक्यामध्ये हरवलेली आहेत। कोकणातल्या ग्रामीण भागापासून ते अगदी शहरी भागापर्यंतचे हे चित्र सध्या पहाटेपासून पाहायला मिळतं। अगदी 9 वाजेपर्यंत या ठिकाणी कोकणातल्या अनेक भागामध्ये सध्या धुकं पाहायला मिळतंय आणि या धुक्याबरोबरच दुपारनंतर या ठिकाणी कडक उन्हाळा असा विचित्र ऋतूचा हंगाम या ठिकाणी सध्या कोकणवासीय अनुभवताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।